नमस्कार सर्वांना. आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या पुढच्या पिढीला आपण काहीतरी संदेश दिला पाहिजे. तर आपण नेमका संदेश काय द्यावा, मी आता तुम्हाला मला एका ठिकाणी छानसं जे पाहायला मिळालं ते तुमच्यासमोर शेअर करतो. जरूर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि त्यातला संदेश तुम्हाला नक्की आवडेल. तो पुढच्या पिढीला जरूर द्या. आणि आजपर्यंत जसा व्हिडिओला छान प्रतिसाद दिला तसाच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून याही व्हिडिओला छान प्रतिसाद अवश्य द्या. आता आपला भारत आज स्वतंत्र झाला आजच्या तारखेला. तर मला असं वाटते की भारत ही पूर्ण भौगोलिक भूमी एवढ्यावर नाही मर्यादा. भारत हा एक जिवंत देश आहे. याची जिवंत संस्कृती आहे आणि जगात सर्वात जुन्या संस्कृतीमध्ये तशीच पूर्णतः आपल्या पूर्वजांनी टिकवलेली आपली संस्कृती आहे. त्या संस्कृतीनं नवीन पिढीला बरंच काही दिलेलं आहे. ते खरंच उपयोगी आहे का, असा जर विचार केला तर त्याच्यापेक्षा उपयोगी दुसरं काय आहे असा प्रश्न निर्माण होतो. निदान माझ्या मनात तरी तुम्हालाही हा प्रश्न नक्की पडेल की भारतामध्ये ज्या जुन्यात जुनं तत्वज्ञान सांगितलं ते किती उपयोगी आहे. त्याच्यापेक्षा वेगळं आणखी काही तत्वज्ञान उपयोगी आहे का जगामध्ये, असा प्रश्न तुम्हालाही नक्की पडेल. तर त्या तत्वज्ञानामधला एक सुंदर श्लोक आहे, तो आपण नवीन पिढीला आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अवश्य देऊ. तर त्या तत्वज्ञानातला एक छान श्लोक आहे. तो श्लोक अति सर्वत्र वर्जयेत हे शेवटी सांगतो. तो श्लोक मी तुम्हाला नंतर सांगणार. पण अति सर्वत्र वर्जयेत हे नवीन पिढीला सांगणं उपयोगी ठरेल. मला असं वाटतं की आपणच माझ्या पिढीच्या आसपास जे आहेत त्यांनी सर्वप्रथम हा मंत्र स्वतःला सांगावा आणि तोच नंतर पुढच्या पिढीला सांगावा. हे जास्त उपयोगी राहील. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहत राहा, नक्की आवडेल. आता एक छानशी कथा सांगून तुम्हाला मी मग नंतर मला जे बोलायचं ते मांडतो. एका अरण्यामध्ये एक मोठा साधू होता. त्याच्याकडे लोक यायचे आणि त्याचं शिष्यत्व पत्करायचे. एक राजा होता, ज्या राजाने आयुष्यभर अत्यंत विलासी जीवन जगलं. त्याला रोजच्या रोज नवनवीन पदार्थ लागत आणि विलासाच्या अनेक चैनीच्या गोष्टी लागत. आयुष्यभर त्यानं चैनीचं जीवन जगल्यानंतर एकदा त्याला कंटाळा आला आणि त्या साधूकडे जाऊन त्यांनी त्याचं शिष्यत्व पत्करलं आणि संन्यासी बनला. मग त्या साधूचे जे शिष्य होते ते रोज भिक्षा मागायला जायचे. तर त्यावेळी हा जेव्हा भिक्षा मागायला जाईल तेव्हा तो थोडं इतरांपेक्षा अति करायला लागला. जसं भिक्षेमध्ये 2 वेळा अन्न मागून खावं, तर हा आपला एकदाच अन्न मागून खाऊ लागला. कधी कधी तो उपवास पूर्ण दिवसभर करायचा. त्यानंतर बाकीचे लोक चांगला रस्ता आहे किंवा नाही आहे हे न पाहता खडबडीत रस्त्यावरून जायचंय, तेव्हा हा राजा मुद्दाम काट्या कुट्ट्यातून जायचा. पाय रक्तबंबाळ व्हायचे. आयुष्यभर अनेक दास आणि दासी घेऊन फिरलेला तो राजा जेव्हा यानं संन्यास पत्करला तेव्हा अगदी गप्प राहू लागला. दिवस मौन पाळू लागला. मग त्या साधूच्या लक्षात आलं की आपण ज्याला शिष्यत्व दिलं तो जरा अतिरेक करतो. मग त्यांनी त्याला बोलावलं आणि म्हटलं की हे राजा, मी असं ऐकलेलं आहे की तू उत्तम वीणा वाजवतोस. तो राजा म्हणाला की हो, मला वीणा छान वाजवता येते. मग त्या साधूनं ती वीणा त्याच्यासमोर एक आणून ठेवली आणि सांगितलं की ही वीणा तू वाजव. त्या वीण्याच्या तारा सगळ्या ढिल्ल्या होत्या. राजानं वीणा वाजवायला घेतली आणि पहिल्यांदा तो त्याच्या तारा खुंट्या पिळू लागला. तारा व्यवस्थित ताणून बसवण्यासाठी
त्याच्या खोंट्या जसा तो पिळू लागला, राजाला तो साधू म्हणाला, अरे थांब, कशाला खोंट्या पिळतोस, तसंच वाजवायला सुरुवात कर. राजा म्हणाला, त्या ढिल्ल्या तारा असतील तर वाजवता येणार नाही. साधू म्हणाला, ठीक आहे, त्या खुंट्या पिळून टाक. त्याच्या खुंट्या तो पिळताना व्यवस्थित त्या तारा लागल्यानंतर तो राजा वाजवायला सुरुवात करणार, तितक्यात तो साधू म्हणाला की त्या खुंट्या आणखी पिळून टाक. राजा म्हणाला, नाही पिळता येणार. साधूने विचारलं, का नाही पिळता येणार? राजा म्हणाला, यापेक्षा जर अधिक ताळ दिला तर त्या तारा तुटतील आणि मग आपण संगीत वाजवू शकत नाही, संगीत निर्माण होणार नाही. मग साधूनं त्या राजाला म्हटलं की बघ राजा, निर्जीव वाटणाऱ्या तारेची सुद्धा ही स्थिती आहे की याला अति ढिलं ठेवलं तर संगीत निर्माण होत नाही, त्याला अति ताण दिला तर संगीत निर्माण होत नाही. मनुष्य जीवनाचं असंच आहे, कुठल्याही गोष्टी अति नको. म्हणजे आपण कुठलीही चांगली कामे करताना दुसऱ्याला अति वेठीस धरू शकत नाही. त्याच बरोबर थोडासा आराम करणे किंवा विश्रांती घेणे हे सुद्धा अति नको. आपण सतत कामात राहायला पाहिजे. खास करून विद्यार्थ्यांना हा संदेश आहे की सतत तुम्हाला तुमचा अभ्यास करावाच लागणार आहे. तुम्ही सतत अभ्यास करत राहा, पण अभ्यास करताना अगदी झोपच घ्यायची नाही, नुसता अभ्यास करायचा. त्याचा परिणाम तब्येतीवर होतो. अर्थात असा प्रयोग करणारे विद्यार्थी अतिशय कमी असतात. दुसरा प्रयोग जो आहे तो करणारे जास्त असतात. ते कोणते? की जर मी सांगितलं की आराम करणं आवश्यक असते तर नुसता आरामच करत बसले आणि मग अभ्यास काहीच करत नाही, तर असं करणाऱ्यांचं प्रमाण जास्त असू शकतं. तर कसं आहे, हे जे भारतीय तत्वज्ञान आहे आपलं, ते औषधासारखं आहे. औषध गुणकारी असते, पण त्याची योग्य मात्रा घेतली पाहिजे, योग्य प्रमाणात घेतलं पाहिजे. सगळं तत्वज्ञान औषधासारखं थोडं थोडं उपयोगी असं नेहमीच्या जीवनामध्ये वापरलं पाहिजे. आणि म्हणून आज आपण हे नवीन काही शिकायचं असेल तर हेच शिकणं चांगलं. अति सर्वत्र वर्जयेत, जुना संस्कृत श्लोक असा छान आहे, अति दानात बलिर्बद्धः अतिमानात सुयोधनः रावणोति मदान नष्टः अति सर्वत्र वर्जयेत. चांगलं काम करणारा, अति दान करत राहणारा, दानशूर असलेला बळीराजा अति दानामुळे बांधल्या गेला. तो बळीराजाला अति दान त्याच्या अंगलट आलं. अतिमानात सुयोधन, सुयोधन म्हणजे दुर्योधन, अति मानीपणा होता, अति अहंकार होता, त्यामुळे दुर्योधनाचा विनाश झाला. रावणोति मदान नष्टः, रावण सुद्धा त्याच्या अति गर्वामुळे नष्ट झाला. कुठल्याही गोष्टीमध्ये अति सर्वत्र वर्जयेत असा संदेश हा कवी शेवटी देतो. आपण सुद्धा मोबाईल जरूर पाहावा, पण अति सर्वत्र वर्जयेत. दिवसभर मोबाईलवरती राहणं हे सुद्धा आपल्याला घातक राहू शकतं. हे पटेल नक्कीच पटण्यासारखंच आहे. विचार करा. सर्व गोष्टी उपयोगी आहेत, त्याचा उपयोग घ्यावा. फक्त अति सर्वत्र वर्जयेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या बाबतीत मात्र अति झाले तर चालू शकेल. अति प्रमाणावरती लाईक्स, शेअर्स आणि सबस्क्राईब चालतील, त्यासाठी हा श्लोक अपवाद आहे. धन्यवाद.